नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। नवीन शासन निर्णय जो आहे तो आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता जिल्हा परिषद भरतीच्या नियमांमध्ये बदल झालेला आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। जिल्हा परिषद भरती नियमांसंदर्भातला शासन निर्णय पाहण्या अगोदर तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळते। तसेच नवीन भरतीच्या जाहिराती देखील या ठिकाणी पाहण्यास मिळतात आणि 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। आतापर्यंतचे लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट सर्व घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जॉईन करा, फायदा होईल तुम्हाला। आता आपण झेडपीच्या एक्झाम संदर्भात आलेला शासन निर्णय पाहूया आणि हा शासन निर्णय जो आहे तो तुम्हाला टेलिग्रामला देण्यात आलेला आहे। पहा, 13 जूनची ही अपडेट आहे आणि यानुसार महाराष्ट्र शासनाचे हे राजपत्र आहे। बघू शकता, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन 1961 नुसार या ठिकाणी मसुदा नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे संबोधण्यात येईल, अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यानंतर पाहू शकता, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5अ मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 गट क आरोग्य श्रेणी या ठिकाणी पाहू शकता 3 मधील अनुक्रमांक 1 येथील आरोग्य सेवक नोंदीसमोर स्तंभ क्रमांक 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहेत। तर या ठिकाणी पहा, आरोग्य सेवक जिल्हा परिषदेमधील जे आरोग्य सेवक पद आहे या पदाच्या पात्रते संदर्भात आणि पद्धती संदर्भात म्हणजे निवड पद्धती संदर्भात नियम बदलण्यात आलेले आहेत आणि त्यासाठीचाच हा शासन निर्णय आहे। आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल। तर कशा प्रकारे नेमणूक केली जाईल? जिल्हा परिषदेतील गट ड परिचर हे पद जे आहे ते धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने म्हणजेच विज्ञान ही जी पद आहेत ती भरण्यात येतील आणि त्यानंतर पुढे विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडील घेण्यात येणाऱ्या 12 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठेवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे। तर पहा, जिल्हा परिषदेतील जे आरोग्य सेवक पद आहे या पदाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। या अगोदर हे पद जे होतं ते 10वी पास उमेदवारांना या पदासाठी अप्लाय करता येऊ शकत होता, परंतु आता या पदाची शैक्षणिक पात्रता जी आहे ती बदलण्यात आलेली आहे आणि इथून पुढे विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणाऱ्या 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाच आरोग्य सेवक या पदासाठी अप्लाय करता येणार आहे। तसेच आरोग्य सेवक या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट असा कोर्स देखील पूर्ण करण्याची गरज आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारा हा 12 महिन्याचा मूलभूत प्रशिक्षण कोर्स असणार आहे। तसेच हा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला 3 संधीमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे। निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने म्हणजेच ही पदं जी आहेत ती भरण्यात येणार आहे। तर पहा, आरोग्य सेवकसाठी 12वी सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। 12 महिन्यांचा विशिष्ट असा कोर्स तुम्हाला करायचा आहे आणि आता वयोमर्यादामध्ये देखील या ठिकाणी जो बदल आहे तो देण्यात आलेला आहे। वयोमर्यादा वाढलेली आहे का? पहा,
अगोदर जी वयोमर्यादा होती त्या वयोमर्यादेनुसार, तर आता या नियमानुसार म्हणजेच या शासन निर्णयानुसार वयोमर्यादा काय असणार आहे, तर पदावरील भरतीसाठी आरोग्य सेवकसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराचं किमान वय म्हणजे कमीत कमी वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ते म्हणजे जास्तीत जास्त वय किती असावं, तर पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीचं वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये, तर 38 वर्षापेक्षा जास्त वय ओपन उमेदवारांचं या ठिकाणी असू नये आणि जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी जे वय असणार आहे ते 43 वर्षापेक्षा जास्त असू नये, अशा प्रकारची वयोमर्यादा आहे. किमान शैक्षणिक पात्रता विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या 12 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये ज्याप्रमाणे वरील मी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य सेवक पुरुष या पदावरील पदोन्नतीने आणि नामनिर्देशाने यांचं प्रमाण जे आहे ते 25-75 असं असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ आहे की या अगोदर जिल्हा परिषदेची जी 100% पदभरती केली जात होते त्या पदभरतीमध्ये नामनिर्देशनाने आणि पदोन्नतीने म्हणजे सरळ सेवेने आणि प्रमोशनने ज्याप्रमाणे पदं भरण्यात येणार आहेत त्यांची टक्केवारी आहे. प्रमोशनने 25% पदं भरण्यात येणार आहेत आणि सरळ सेवेने म्हणजे जाहिरातीच्या द्वारे जी पदसंख्या भरण्यात येणार आहे त्यांचं प्रमाण आहे 75%. या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे आणि प्रमोशनने 25% जागा भरण्यात येणार आहेत. आरोग्य सेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर तिथे लागू असेल तेथे त्याबाबत केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पदोन्नतीने आरोग्य सेवक पुरुष या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापूर्वी सूट मिळालेली असणे आवश्यक आहे. तर पहा, महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत आरोग्य सेवक या पदाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेल्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये 2 महत्त्वाच्या आहेत. एक तर 12वी सायन्स लागणार आहे इथून पुढं आरोग्य सेवक या पदासाठी आणि दुसरं म्हणजे 12 महिन्याचा मूलभूत प्रशिक्षण कोर्स तुम्हाला पूर्ण करणे गरजेचे आहे. वयोमर्यादा आता इथून पुढं 43 वर्ष असणार आहे आरक्षित प्रवर्गांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. तसेच आरोग्य सेवकच्या ज्या जागा आहेत इथून पुढे 2024 मध्ये जी नवीन भरती सुरू होईल त्या भरतीसाठी 25% जागा प्रमोशनने आणि 75% जागा सरळ सेवेच्या जाहिरातीने भरण्यात येणार आहेत. अशा प्रकारे मूलभूत नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आरोग्य सेवक पदाच्या जिल्हा परिषदेतील आणि त्याच पदांसंदर्भातल्या नियमांमध्ये झालेल्या बदलांचा हा शासन निर्णय आहे. हा सविस्तर शासन निर्णय तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे. अधिक सविस्तर तुम्ही वाचू शकता. खूप मोठा आहे शासन निर्णय. 6 पानांची PDF फाईल आहे. त्यामध्ये इंग्लिशमध्ये देखील ट्रान्सलेशन आहे या संपूर्ण GRचं. तर हा संपूर्ण शासन निर्णय टेलिग्रामला अवेलेबल आहे. सविस्तर वाचायचा असेल तर डाउनलोड करून वाचू शकता. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटू. धन्यवाद.